नाही। आपण ही दृश्य बघतोय, ज्या पद्धतीने जी आर काढला जाणार आहे त्याची ही दृश्य आहेत। निश्चितच आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं 8 पैकी या 6 मागण्या कोणत्या आहेत ते आपण पाहूयात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हैदराबाद संस्थानच्या गॅजेटची अंमलबजावणी केली जाणार आणि याचं आपण जर पाहिलं तर लगेच जी आर देखील काढला जाणार आहे। तर 1 महिन्यात सातारा गॅजेटर बाबत अंमलबजावणी केली जाईल। मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा जी आर काढला जाईल। 58 लाख कुणबी नोंदीचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीवर लावणार आहे। बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबाला एका आठवड्यात मदत दिली जाणार आहे। राज्यपालांच्या सहीनं तातडीनं जी आर काढण्याचं आश्वासन यावेळी सरकारच्या वतीनं देण्यात आलेलं आहे। शासन मराठा आंदोलकांवरील दंड देखील मागे घेणार आहे। तर हैदराबाद गॅजेटचा जी आर अर्ध्या तासात जरांगेकडे सोपवला जाणार आहे आणि त्यानंतर 9 वाजण्याच्या आत आम्ही मुंबई रिकामी करू असं आश्वासन जरांगेंनी यावेळी सरकारला दिलं। 11 वाजता कोर्टाने जे आदेश दिलेले होते त्यानंतर पोलीस रस्त्यावर उतरले। मुंबईमध्ये आंदोलकांना विनंती करण्यात आली, रस्त्यावरून बाजूला व्हा, आंदोलक प्रतिसाद देत होते। मात्र तरीही काही गाड्यांवर पोलिसांनी दंड आकारला, त्यांना दंडाची आकारणी केलेली होती। तो मुद्दा जरांगे पाटील यांनी मांडला आणि या सगळ्यामध्ये जरांगे पाटील यांनी विनंती केली की ज्या पद्धतीनं सरकार पोलिसांकडनं हे दंड आकारणी सुरू आहे ती चुकीची आहे आणि आता ते दंड सुद्धा मागे घेतले जाणार आहेत। त्यामुळे जरांगे पाटील या ठिकाणी प्रत्येक आंदोलकांची काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जरांगे पाटलांचं हेच वैशिष्ट्य आहे, ते सर्वसामान्य गोरगरीब मराठा समाजाला सोबत घेऊन चालणारं एक नेतृत्व आहे। मागच्या काही काळापासून जरांगे पाटील यांनी ज्या आंदोलनाचा लढा उभारला होता, आरक्षणाचा लढा उभारलेला होता आणि त्या प्रत्येक आंदोलनाला आरक्षणाच्या यश प्रत्येक वेळेला मिळताना दिसते आणि आता सुद्धा जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या जर आपण बघितलं तर खूप मोठं यश जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला मिळाल्याचं पाहायला मिळतं। ही दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी आहे संदीप। अखेर मनोज जरांगेंचं 5 दिवसांचं हे उपोषण यशस्वी झालेलं आहे। सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यात। मराठा आंदोलकांनी मनोज जरांगेंच्या नावाचा जयघोष करताना सुरुवात केलेला आहे। मोठ्या प्रमाणात मुंबईच्या रस्त्यांवर जयघोष होताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर सरकारच्या जी आरची झी24 तासच्या हाती सरकारच्या जी आरची कॉपी लागलेली आहे। एक महत्वाची बातमी आपण बघतोय या दृश्यांमध्ये। एका बाजूला आम्ही तुम्हाला जी आरची कॉपी दाखवतोय। हा जी आर आहे जो मराठा समाजाला न्याय देणार आहे, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश देणारा हा जी आर आहे। महाराष्ट्रातल्या हैदराबाद गॅझेटेर मधल्या समाविष्टा संदर्भात किंवा कुणबी मराठा जातीच्या कार्यपद्धती विहित नमुनामध्ये अशा प्रकारच्या जी आर वर नमूद केलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाला न्याय देणारा, मराठा समाजाची मागणी पूर्ण करणारा हा जी आर आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतोय। तर ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। राज्य सरकारचा हा जी आर सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय। सरकारचा जी आर झी24 तासच्या हाती आलेला आहे। ज्या जरांगेंच्या मागण्या होत्या त्या मान्य झालेल्या आहेत आणि त्याचा जी आर सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय। आणि याविषयी बोलण्यासाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी महेश बागल आपल्या सोबत आहेत। महेश, आपण बघतोय मराठा समाजाला न्याय देणारा जी आर झी24 तासच्या हाती लागलाय, तुमच्याकडे तो जी आर आहे, काय सांगाल त्या जी आर मध्ये काय काय नमूद करण्यात आलंय? महेश, हॅलो महेश, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? महेश बागल यांच्याकडून या जी आर संदर्भातली महेश, माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? काही तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क महेश यांच्याशी तुटलेला आहे। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। सरकारचा जी आर झी24 तासच्या हाती आलेला आहे। जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहे आणि जी आर देखील यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी पुन्हा एकदा आपण पाहूयात। हैदराबाद गॅजेटबद्दल सरकारनं लगेच जी आर काढलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी महेश बागल। महेश, सरकारचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे, काय आहे त्या जी आर मध्ये? महेश, माझा आवाज पोहोचतोय? मोठी बातमी हीच आहे। गेले 5 दिवस मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक मराठा आंदोलक मुंबईतल्या आझाद मैदान परिसरामध्ये आंदोलनास बसले होते। सरतेशेवटी सरकार दरबारी निर्णय झाला। 8 पैकी 6 मागण्या आता मान्य झालेल्या, 2 बद्दल त्यांची चर्चा सुरू आहे। हैदराबाद जी आर जो लागू झालेला आहे त्याबद्दल आता जाणण्यासाठी माझ्यासोबत आता नामदेवराव जाधव आहेत, जे स्वतः या आंदोलनाशी जोडलेले आहेत। जे समन्वय समिती होती त्याच्यामधला एक भाग ते राहिलेले आहेत। जाधव सर, कसं पाहता या गोष्टीकडे आणि हैदराबाद जो गॅजेट जी आर आता लागू झालेला आहे, सरकारने जारी केलं, त्याबद्दल काय माहिती सांगाल? कसं आहे, मराठवाडा जो आहे तो शेवटच्या प्रसंगापर्यंत हैदराबादच्या निजामाच्या स्टेटचा भाग राहिलेला आहे। त्यामुळे तिथल्या मराठ्यांना विकासाची काही संधी मिळाली नव्हती। म्हणजे
भारत स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाडा स्वतंत्र झालेला आहे बरं का. निजाम स्टेट खालचं झालेलं आहे. शिवाय दुष्काळी परिस्थिती आणि बाकी सगळ्या परिस्थिती बघितल्या तर मराठवाड्यातील मराठे खूप मागे पडले होते. आणि ज्यावेळी हैदराबाद गॅजेट तयार झालं त्यावेळी आणि ब्रिटिशांचा 1881ची जनगणना अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडतात. आणि हा एक मोठा पुरावा होता की मराठा हाच कुणबी आणि कुणबी हाच मराठा आहे. शिवाय 1831चा जो मुंबई हायकोर्टाचा निर्णय आहे, 1831 म्हणतोय मी, 1931 नाही, त्यावेळी सुद्धा असा निर्णय झाला की मराठा हेच कुणबी आहेत. त्यामुळे हैदराबाद गॅजेट सोबतच सातारा गॅजेट या सगळ्या गॅजेटमध्ये ह्याच नोंदी आहेत की मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजेच मराठा. आणि ज्या हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने गेल्या 1-2 वर्षामध्ये ज्या नोंदी शोधल्या गेल्यात सरकारच्या वतीनं न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून, त्या 58 लाखपेक्षा जास्त आहेत. त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणबीच्या नोंदी सापडत असतील तर हैदराबाद गॅजेट लागू करणं हे तर्कसंगत होतं, कायदेशीर होतं. आणि आज सरकारने त्या दिशेने पाऊल टाकलेलं आहे. परंतु आम्ही याच्यावरती रात्री 9 नंतर विश्वास ठेवू. ज्यावेळी हे बोललेले आहेत ते GR मध्ये रूपांतर होईल तेव्हाच. 9 पर्यंत 9 नंतर तुम्ही ठरवणार म्हणताय, कारण मागच्या वेळेस जो आंदोलन नवी मुंबईत झालं होतं त्यावेळेस जे आश्वासन देण्यात आलं होतं ते पूर्ण झालं नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट, कुठेतरी अविश्वास होता की काम होईल नाही होईल का वाटायला तुम्हाला आश्वासनावर तुमची बोलवण केली जाईल असं काय वाटत होतं तुम्हाला? आतापर्यंत जी एकंदरीत परिस्थिती बघितली तर प्रत्येक सरकारने असं शेवटच्या क्षणापर्यंत नेऊन तोंडातला घास मराठ्यांच्या काढून घेतलेला आहे. त्यामुळे यावेळी हे ठरलंच होतं की गेल्या वेळी वाशीपर्यंत सैन्य आलं आणि तिथून परत जावं लागलं होतं. आता मात्र आरक्षण घेतल्याशिवाय परत जायचं नाही असं ठरलेलं होतं. त्यामुळे सरकारला हा निर्णय घेणं भागच होतं. अन्यथा ही परिस्थिती आणखी चिघळत गेली असती, वाढत गेली असती आणि पर्यायाने सरकारमध्ये पण खूप मोठ्या उलथापालथी झाल्या असत्या. कारण 1982 पासून ते 2025 जवळपास 48 वर्षाचा हा लढा आहे. त्यामुळे तो आणखी चिघळू नये याच्यासाठी सरकारनं काळजी घेणं गरजेचं होतं. आणि म्हणून हैदराबाद गॅजेटच्या बद्दल जे बोललेले आहेत त्याचं रात्री 9ला GR मध्ये रूपांतर झालं तरच हा मराठ्यांचा पूर्ण विजय असं म्हणता येईल. बरं, हैदराबादबद्दल झालं, साताराबद्दलही बोललं जातं, बॉम्बे जो गॅजेट आहे त्याच्याबद्दलही बोललं जातं, त्याबद्दल काही तुमची चर्चा झाली आहे का? नाही, मला तिकडे काय चर्चा झाली माहीत नाही. परंतु सातारा गॅजेट, मुंबई गॅजेट असेल, हैदराबाद गॅजेट असेल, ब्रिटिशांनी जागोजागी वेळोवेळी जे काही जनगणना केलेल्या आहेत तशाच प्रकारची भारत स्वतंत्र झाल्यानंतर मला वाटतं 1981च्या नंतर कुठलीच जनगणना झालेली नाहीये. ती जर झाली असती तर मराठा OBC मध्ये वादही तयार झाला नसता आणि मराठ्यांना त्यांच्या हक्काचं पूर्ण आरक्षण सुद्धा मिळालं असतं. बरं, मुंबई पूर्वपदावर येण्यासाठी आता काही वेळ लागेल, पण 9 पर्यंत आपण वाट बघणार आहात. त्याच्यानंतर मुंबई पूर्वपदावर येईल 100%. आणि मराठा आंदोलकांनी सगळ्या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. आपण गेल्या 58 वर्षाचा इतिहास बघितला तर कुठेही कायदा सुव्यवस्थेला बाधा आलेली नव्हती. आता यावेळी फक्त काय आंदोलकांची संख्या खूप जास्त होती, शिवाय गणेशोत्सव होता, त्यामुळे गणेश भक्त आणि आरक्षणासाठी आलेली मंडळी अशी एक प्रचंड मोठी गर्दी तर दिसत होती. त्याच्यामुळे असं काही लोकांनी कोर्टामध्ये दाखवायचा प्रयत्न केला की मराठा आंदोलकांमुळे ही गैरसोय आहे. खरं तर मुंबई हे असं शहर आहे की ज्याच्यामध्ये कायम गजबजाट आहे आणि जिथे कायम वाहनांची माणसांची गर्दीच आहे. त्याच्यामध्ये दुधात साखर एवढेच मराठे वाढलेले आहेत. धन्यवाद जाधव साहेब, आमच्यासोबत बोलल्याबद्दल. आपण एक बघूया या ठिकाणी, बघा कशा प्रकारे जल्लोष सुरू झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला ही गर्दी पाहायला मिळते, कशा प्रकारे मराठा आंदोलकांनी या ठिकाणी आपला जल्लोष दाखवण्यास सुरुवात केलेली आहे. प्रत्येक जण या ठिकाणी आपले हातातले जे रुमाल आहेत ते हवेत फिरवत जल्लोष त्यांनी सुरू केलेला आहे. मराठा आंदोलक गेल्या 5 दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून बसलेले होते. मोठ्या प्रमाणात हे आंदोलन छेडण्यात आलेलं होतं. पोलिसांकडून, प्रशासनाकडून, राज्य सरकारकडून योग्य ती खबरदारी घेतली जात होती. आणि आता एक ठिकाणी पाहायला मिळते की या ठिकाणी कशा प्रकारे आंदोलक आपला आनंद व्यक्त करतात आहे. गाड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की गाड्याचा डान्स तुम्हाला पाहायला मिळतोय का? हा बघा, ही आहे एक थार गाडी. ही थार गाडी कशा प्रकारे या ठिकाणी डान्स करून हे आंदोलक आपला पाटील पाटील म्हणून आपला आनंद व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत पाहता अजून वेळ आहे. GR जो आहे, GR लागू झाल्यानंतर खरा विजय असेल तेव्हा पाटील हे आंदोलकांचं म्हणणं आहे. निश्चितच महेश, आपण जर पाहिलं तर सगळ्यात मोठी मागणी जी होती जरांगेंची की मराठा आंदोलकांवरील ज्या केसेस आहेत त्या मागे घेणार. आता सरकारनं त्या पद्धतीचा GR देखील, या GR मध्ये सगळ्याच मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. आणि त्या संदर्भात मराठा आंदोलकांना काय वाटतंय त्यांच्याशी चर्चा करा. नक्कीच आंदोलकांशी बोलण्याचा आपण आता प्रयत्न करणार आहोत, कारण की आंदोलकांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे. अशा प्रकारे पाहतो की आंदोलन आता या ठिकाणी आलेले आहेत. बोलणार आहोत काय 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 एक मिनिट, काय काय वाटतं, काय काय निरोप मिळालाय तिथून?
आम्हाला आता आरक्षण मिळालेलं आहे. आता जी आर आल्यानंतर आम्ही याच्यापेक्षा जास्त जल्लोष करू, कारण आमच्या दादाने आम्हाला सांगितलं 1 तास थांबा, कारण आमच्या 6 मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही संयम आहेत, शांत आहेत आणि मराठा हा लढाई जिंकतो पण तो हात हारतो, पण यावेळेस तर हारणार नाही. पाहिलं आपण अशा प्रकारे आनंद व्यक्त केला जातोय मराठा आंदोलकांकडून. तर आपण पाहतोय यावेळी सर्व मागण्यांची अंमलबजावणी आणि GR दिल्यानंतर सर्व आंदोलकांनी 9 वाजता मुंबई रिकामी करतील असं आश्वासन जरांगेंनी सरकारला दिलेलंच आहे. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं, जोपर्यंत GR हाती येत नाही तोपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ आणि दुसरीकडे मनोज जरांगे जे आहेत ते GRची वाट पाहतानाचं एका दृश्यामध्ये दिसतंय. दुसरीकडे मुंबई ठिकठिकाणी जल्लोष सध्या साजरा केला जातोय. आपण जर पाहिलं तर मनोज जरांगेंचं 5 दिवसांचं उपोषण यशस्वी झालेलं आहे. सरकारनं जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यात. मराठा आंदोलकांनी मनोज जरांगेंच्या नावचा जयघोष सगळीकडे सुरू केल्याचंही पाहायला मिळत आहे. एकीकडे GRची प्रत ही आपल्या हाती लागलेली आहे. GR देखील आपण इथं पाहतोय. 8 पैकी 6 महत्वाच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. सरकारकडून या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.